नमस्कार. हेमाज डिलिशियस रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण झटपट आणि कुरकुरीत असा रव्याचा डोसा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. सकाळच्या घाई गडबडीत अगदी 10 मिनिटात तयार होतो आणि मुलांच्या डब्यासाठीही उत्तम असा पर्याय आहे. आणि मी शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते देखील सांगितले आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आधी आपण डोशाचं बॅटर तयार करून घेऊ. त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आज आपण बॅटर मिक्सर जारमध्ये तयार करणार आहोत. त्यामध्ये 1.5 कप रवा घेते. इथे मी बारीक रवा वापरला आहे. तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो देखील तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर 1 मोठा चमचा तांदूळ पीठ घालते. तांदळाच्या पिठाने डोसा छान असा कुरकुरीत होतो. त्यानंतर 1 मोठा चमचा बेसन पीठ घालते. आता घालूया 1 चमचा साखर. साखर घातल्याने डोशाला एकसारखा असं रंग यायला मदत होते. त्यानंतर घालूया चवीनुसार मीठ. त्यानंतर इथे मी 1 कप दही घातलेला आहे. तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला. दही एकदम ताजं घ्यायचं आहे. जास्त आंबट असं दही घेऊ नका. आणि त्याच कपाने 1 कप पाणी घालून घेऊ आणि झाकण लावून मिक्सरला बॅटर बनवून घ्यायचंय. इथे मी बॅटर बनवून घेतलंय. तर हे बघा, तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. एकदम स्मूथ असं बॅटर मी मिक्सरला फिरवून घेतलंय. मिक्सर जारमध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकलं होतं. ते बॅटरमध्ये घालून छान असं चमच्याने मिसळून घेते. तर बघा, या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर बनवून घ्यायचंय. आता याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि अर्धा तास आपल्याला बाजूला ठेवायचंय. आता आपण चटणी तयार करून घेऊ. त्यासाठी इथे मी एक तवा गरम करायला ठेवलाय. त्यावर अर्धा कप शेंगदाणे घालते. शेंगदाणे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे. ही चटणी करायला अजिबात वेळ लागत नाही. अगदी 10 मिनिटात ही चटणी तयार करून होते. आता हे बघा, शेंगदाणे भाजून तयार झाले. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता इथे मी मिरच्या भाजून घेते. मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मिरच्याही आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता, मिरच्याही मी भाजून घेतल्या आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता एका मिक्सर जारमध्ये मिरच्या, भाजलेले शेंगदाणे घालूया. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याची सालं देखील काढून घेऊ शकता. 6 ते 7 लसूण पाकळ्या घालते. त्यानंतर कोथिंबीर घालते. कोथिंबीर थोडी जास्तच घाला, त्यामुळे चटणीला चव छान येते. आता थोडं पाणी घालून मिक्सरला याचं वाटण बनवून घेऊया. इथे मी मिक्सरला वाटण बनवून घेतलंय. आता एका बाउलमध्ये चटणी काढून घेऊया. थोडं मी मिक्सर जारमध्ये पाणी टाकलं होतं, ते मिक्स करून घेऊया आणि चटणीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची. हिरवी मिरची आणि कोथिंबीरमुळे चटणीला छान असा कलर आलाय. चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता आपल्याला चटणीला तडका देऊन घ्यायचा आहे. इथे मी 2 चमचे तेल गरम करून घेतलंय. त्यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरं. त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालते. 1 सुकी लाल मिरची घालते. हा तडका चटणीवर घालून घेऊ. आता हे एकदा छान असं मिक्स करून घ्यायचंय. इथे आपली शेंगदाणा चटणी बनवून तयार आहे. तर आता आपण डोसे बनवायला घेऊयात. डोश्याचं बॅटर आपण बराच वेळ झालं बाजूला ठेवलं होतं. बघा, चमचा घातल्यावरच तुम्हाला कन्सिस्टन्सी कळते. रवाही छान असा फुलला आहे. आता यामध्ये घालूया पाव चमचा सोडा. जर तुमच्याकडे खायचा सोडा नसेल तर तुम्ही इनो देखील घालू शकता. सोडा टाकल्यानंतर छान असं चमच्याने फेटून घ्यायचंय. तर हे बघा, या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर हवंय. आता आपण डोसे बनवायला घेऊया. इथे मी डोसा नॉनस्टिक तव्यावर तयार करते. पण जर तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर त्यावर देखील तुम्ही बनवू शकता. इथे मी तव्याला तेल लावून घेतलंय. आता त्यावर पाणी शिंपडायचंय आणि एका कपड्याने पुसून घ्यायचंय. आता यावरती लगेच डोशाचं बॅटर टाकायचं आणि हलक्या हाताने हे डोशाचं बॅटर पसरवून घ्यायचं. कुठेच जाड किंवा पातळ असं ठेवायचं नाहीये. अगदी सम प्रमाणामध्ये बॅटर सगळीकडे पसरवून घ्यायचंय. बॅटर थोडं वरून सुकलं की त्यावर सर्व बाजूंनी तेल घालूया आणि डोसा नेहमी हाय फ्लेमवर करायचा. त्यामुळे डोसा छान असा क्रिस्पी होतो. तर हे बघा, कुठूनही डोसा फाटलेला नाहीये आणि कलरही एकदम अप्रतिम आलाय आणि डोसा एकदम क्रिस्पी झालाय. तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळे डोसे तयार करायचे. आता पुन्हा तेल लावण्याची गरज नाही. फक्त पाणी घालायचं आणि कपड्याने तवा छान पुसून घ्यायचा आहे
आणि बॅटर टाकलं की हलक्या हाताने छान असं पसरवून घ्यायचंय। हा पण डोसा तुम्ही बघू शकता एकदम प्लेन असा झालाय, कुठे जाड किंवा पातळ नाहीये। थोडा पीठ सुकलं की त्यावर तेल घालूया। तर हे बघा अगदी कुरकुरीत असा आपला डोसा तयार करून झालाय। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।